प्रदेशमधील प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात काल मध्यरात्री चेंगराचेंगरी होऊन 50हून अधिक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे, तर 17 जणांचा मृत्यू झाल्याची ही शंका वर्तवली जाते। जखमींवर जवळच्याच रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे। नेमकं काय घडलं आणि काय आहे हे प्रकरण पाहूया। प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये काल मध्यरात्री मोठी चेंगराचेंगरी झाली। या घटनेमध्ये अनेक भाविक जखमी झाले असून 17 जणांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जाते। हा प्रकार काल मध्यरात्री 1 वाजता त्रिवेणी संगमाजवळ घडला। जखमींना तात्काळ हे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। महाकुंभ मेळ्यातील मौनी अमावस्येचे मुख्य स्नान असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक हे दाखल झाले होते। मौनी अमावस्येचे अमृत स्नान हा कुंभमेळ्यातील सगळ्यात मोठा विधी आहे। यामुळेच भाविकांची मोठी गर्दी झाली। नियंत्रण ठेवणं कठीण झालं आणि पळापळ करताना चेंगराचेंगरी झाली। या सगळ्या घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारने मदतीला 1000 पेक्षा जास्त वैद्यकीय कर्मचारी नियुक्त केले आणि 300 तज्ञ डॉक्टर्स हे सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये तैनात केले। घडलेली ही संपूर्ण घटना पाहता आखाडा परिषदेने मौनी अमावस्येच्या दिवशी अमृत स्नान होणार नाही असा निर्णय घेतलाय। मौनी अमावस्या ही हिंदू पंचांगानुसार एक महत्त्वाची तिथी आहे, ज्यामध्ये पवित्र नदीत स्नान करण्याचे महत्त्वाचे निर्णय असतात। विशेषतः प्रयागराजमध्ये होणारे अमृत स्नान हे धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं। यावेळेस 144 वर्षांनी एक दुर्मिळ योग तयार झाला होता। त्यामुळे या स्नानाचा आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व हा अधिक वाढला आणि यामुळेच भाविकांची गर्दी झाली। महाकुंभ मेळा प्रशासन आणि आखाडा परिषद यांनी या घटनेच्या गांभीर्यतेवर विचार केला असून आज कोणताही आखाडा अमृत स्नान करणार नाही असा त्यांनी निर्णय घेतलाय। आखाड्याने छाव्यांमधील त्यांच्या मिरवणुकीही रद्द केलेल्या। हा योग 144 वर्षांनंतर आला होता, पण भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा मोठा सण रद्द करण्यात आला आहे। अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी।